नवीन शर्मा आहे बरे का? भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पक्षाचा विजय असो, भारतीय जनता पक्षाचा विजय असो। किरीट भाई आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अनेक महिन्यांचे इच्छा होती, संकल्प होता, जरंडेश्वर आणि बारामती पॉवरफुल पवार परिवार आणि साखर कारखाने, अनिल परब यांचा सचिन वादे म्हणजे बजरंग खरमाटे, आज तो दौरा होत आहे। बारामती येथे मी बजरंग खरमाटेची प्रॉपर्टी पण बघणार आहे। आजच माझ्या हातात लोकायुक्तकडे बजरंग खरमाटे विषयावर सुनावणी होती। त्यात राज्य सरकारने जो अहवाल दाखल केला त्यात लिहिलं आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री बजरंग खरमाटे यांची खुली चौकशी करण्याचे आदेश देण्यात येत आहे। हे लोकायुक्तकडे सुनावणीच्या दरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या वतीने म्हणजेच अनिल परब यांच्या कार्यालयात बसून अनेक अपारदर्शक बदल्या करण्यात ज्यांचा हात आहे अशा प्रकारचं ज्या अनेक दिवस चर्चा चालू आहे। बजरंग खरमाटे आणि त्यांचा परिवाराचा 700 कोटी बाजार मूल्य असल्याचे संपत्ती आहे, बेनामी प्रॉपर्टी आहे। शेवटी उद्धव ठाकरे सरकारला झुकावं लागलं। एक सचिन वादे तिथं खुली चौकशी पासून आता बंद चौकशी सुरू आहे। आता त्यांच्या मंत्रिमंडळाशी संबंधित दुसरा सचिन वादे म्हणजे बजरंग खरमाटेच्या भ्रष्टाचाराची खुली चौकशी म्हणजेच अँटी करप्शन द्वारा तपास सुरू करण्याचे निर्देश दिले असं त्यांनी लोकायुक्त मध्ये सांगितलं। आज माझा दौऱ्याचा दुसरा एक उद्देश होता, हे दिलं का? जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण, हे कोड एका सेकंदात अजित पवार उलगडू शकतात। आमची विनंती अजित पवार साहेबांना ही आहे की जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण? आमचं गेले अनेक दिवस रिसर्च चालू आहे, संशोधन। त्या रिसर्च मध्ये एका पाठोपाठ एक पर्दे के पीछे क्या है येत आहे। आतापर्यंत 17 कंपन्या किंवा व्यक्ती ची नावं आली आहे। म्हणजे आपण जे म्हणतो ना ओनर म्हणजे मालक म्हणजे शेअर होल्डर, हे कोण? तर जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना याचे मूळ संस्थापक संचालक शेतकरी हे गेल्या 1.5-2 महिन्यात 3 वेळा भेटले।
म्हणून त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी जरंडेश्वरला गेलो होतो. मी शोध घेतोय अजूनपर्यंत जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना नाही. माननीय पवार साहेबांची सगळ्या गोष्टी इतक्या उत्कृष्ट असतात ना. डोकेबाज बोललो मी, म्हणजे मराठीचा उच्चार पुढे पुढे मागे झाला तरी डोकेबाज. जनता त्यांना दुसरं काही नावाने ओळखत असेल तर मी काय बोलणार नाही. आता जी कंपनी ही कंपनी जर चालवत आहे त्यांचं नाव पण पवार परिवाराने जरंडेश्वर साखर कारखान्यात रजिस्टर केलं. फार कमी लोकांना माहित आहे की हे दोन वेगळ्या संस्था आहेत. शेतकऱ्यांची जी होती संस्था ते जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, आणि ही जी आहे याचे मालक हे पवार परिवारालाच माहित आहे. या कंपनीचं नाव आहे जरंडेश्वर शुगर प्रायव्हेट लिमिटेड. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड. आता किती लेअर, म्हणजे माझा चार्टर्ड अकाउंटंट नाही इतक्या अभ्यासात, पण एवढा लेअर म्हणजे मला पवारांकडून खूप शिकायला मिळतं. पवार परिवारांकडून आमच्या हसन मुश्रीफ दुसऱ्या लेअर मध्ये त्यांचा दावयाचा मालक आहे सिद्ध झाला. दुसऱ्या लेअर मध्ये त्यांचा मुलगा मालक आहे सिद्ध झाला. त्यांनी पवारांकडून शिकलं पाहिजे. 17 अजून मूळ मालकापर्यंत पोहोचलो नाहीये. जसं ही कंपनी घेतली कोणी, गुरु कमोडिटी, त्याला पैसा दिला कोणी, तर त्या 4 कंपन्यांनी तो पैसा दिला. गुरु कमोडिटीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी ही कंपनी विकत घेतली आणि त्या एकेका कंपनीचं पुढे जात एका कंपनीचं नाव आम्हाला सापडलं, स्पार्कलिंग सोइल प्रायव्हेट लिमिटेड. यांनी ते गुरु कमोडिटीला 20 कोटी रुपये दिले होते, शिवालिक बिल्डरनी दिले होते. हे जुनं झालं. यात राजेंद्र गाडगे हे बारामतीवाल्यांचा परिचित असलेलं नाव आहे. जरा तुम्ही शोधा, मग मी तुम्हाला मदत करणार. आता याच्या मागे मी जसा प्रेस नोट मध्ये नावं लिहिली आहेत शेवटच्या पॅरेग्राफ, त्यात आम्ही आणखीन आत गेलो तर आम्हाला आणखीन नावं सापडली. आर्य एग्रो बायो अँड हर्बल, फायर पॉवर मार्केटिंग इंडिया, राजेंद्र गाडगे, सुचित्रा गाडगे, नॉन कॉन एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. अजून ही गाडी इथे थांबत नाहीये, अजून पुढे पुढे चालली आहे. आता पुढे आणखीन नावं आल्या. स्पार्कलिंग सोल प्रायव्हेट लिमिटेड, सुजय एग्रो एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, शिवराज एग्रो एस्टेट प्रायव्हेट लिमिटेड, फायर पॉवर मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. 17 लेअरला मराठी मला शब्द नाही सापडत. 17 स्तर, याला स्तर पण नाही म्हणत. फायनान्स म्हणजे काय आहे की एक कंपनी त्याचा मालक कोण, तर बी कंपनीचा मालिक कोण, तर सी कंपनीचा मालिक कोण, डी कंपनी म्हणजे ते दुबईवाली नाही, डी कंपनी त्याचा मालक कोण, तर ई कंपनी. असे 17 पर्यंत पोचलो. अजून पुढे जरंडेश्वर म्हणजे कुठलं मंदिर फेमस आहे, प्रसिद्ध आहे, हनुमानच्या शेपूट सारखी जरंडेश्वर साखर कारखान्याचा मालक कोण, तिथे फूट चालले जाय. मी आता ओढतोय. म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवारांनी घोषित करावा जरंडेश्वरचा मालक कोण, चालक कोण आहे सगळ्या जगाला माहित आहे. आणि दुसरी गोष्ट, एवढी लेअर स्तर निर्माण करण्याची गरज काय. माझं स्पष्ट म्हणणं आहे
की अशा प्रकाराने पवार परिवाराने एक एक साखर कारखान्या बेनामी लेअर उभी करून आपला पदाचा गैरवापर करून ताब्यात घेतले आहे. जरंडेश्वरच्या 27,000 शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की जर हा कारखाना आमचे शेतकरी राजा पवार परिवार एवढं सुंदर चांगलं चालवू शकतात तर मग आमच्या वतीने चालवायचं होतं ना. आमच्याकडून घेऊन प्रायव्हेट लिमिटेड का केली, स्वतःचा मालकीची का केली. तर एक कारखाना तिथेच चांगला चालू शकतो. इथं शेतकरी राजा आहेत आणि शेतकऱ्यांचा भल्यासाठी ते एवढं काम करतात. मग त्यांनी ट्रस्टी राहून काम करायचं होतं आणि जर त्यांनी विकत घेऊन केलं तरी हरकत नाही. तर विकत घेण्यासाठी बेनामी पद्धती का हो. गुरु कमोडिटीज जे आहे त्या गुरु कमोडिटीजचा पैसे 65 कोटी मागच्या दाराने अजित पवारांनी पोहोचवलं आणि त्यानंतर 2019 पर्यंत 49 पर्यंत ही कंपनी लीजवर दिली. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला लीज रेंट काय. जर गुरु कमोडिटीला चालवायची नव्हती तर घेतली कशाला. या सगळ्यांचा तपास व्हायला हवा आणि या सगळ्यांचा जाब पवार परिवाराला द्यायला हवा. एकंदर ठाकरे सरकारमध्ये अलिबाबा 40 चोर तथा अलिबाबा सरकारचे 40 घोटाळे आमच्या समोर आलेले आहेत. आतापर्यंत 26 घोटाळ्यांची तक्रार वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सुपूर्द केलेली आहे. दुसऱ्या 3-4 वर काम चालू आहे आणि यात आतापर्यंत 16 पॉलिटिकल लीडर्स, मंत्री किंवा आमदार, खासदार, नामदार आणि 4 ब्युरोक्रेट्स पण आढळले आहेत. आपल्याला माहित आहे एक ब्युरोक्रेट म्हणजे परमवीर सिंग, दुसरे मुंबई महापालिकेचे आयुक्त 12,000 कोटीचा कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात त्यांच्या विरोधात लोकायुक्त मध्ये चौकशी सुरू आहे. आणि तिसरे आपल्या परिसरातले म्हणजे मी आलो तिथले विश्वास नागरे पाटील, बरोबर ना. विश्वास नागरे पाटीलांनी आपली वफादारी महाराष्ट्राचा 12.5 कोटी जनतेच्या ऐवजी सत्ताधाऱ्यांच्या काही भ्रष्ट मंत्र्यांना त्या प्रती दाखवण्याचा अट्टहास केला. त्यांच्या विरोधात आम्ही मानव अधिकार आयोग आणि पोलीस प्राधिकरणात तक्रार दाखल केल्या आहेत. किरीट सोमय्याला कोल्हापूरमध्ये प्रवेश नाही पण घराबाहेर निघू देणार नाही. ही दादागिरी, माफियागिरी मुंबई पोलिसांनी केली. कोणताही ऑर्डर नव्हता, कोणताही कायदा नाही. तर अशा प्रकाराने कोणी माफियागिरी करत असेल तर जो कोणी पोलीस अधिकारी असेल त्याची चौकशी होणार नाही. माझ्या सूचनेने प्रास्ताविक केला आपण. अजित पवारांनी मागे सोमेश्वर कारखान्याचा मेळावा घेतला, त्याच्यामध्ये असा आरोप केला होता की विरोधक फक्त आरोप करतात आम्ही खासगी कारखान्याची पाठीराखी आहोत. असे जे आरोप करतात त्यांनी कारखाने चालवायला घ्यावेत आणि ते चालवून दाखवावेत. ही एक मानलं पाहिजे पवार आणि ठाकरेंना, म्हणजे पवार साहेबांनी ठाकरेजींना काय मस्त स्ट्रॅटेजी केली आहे. मी गेले 12 महिने यांचे एक घोटाळे काढतोय. ते घोटाळे, ते पैसे, ते बेनामी कंपन्या, त्या शेल कंपन्या, त्याबद्दल ते बोलतच नाही. ते इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न. तुम्ही सत्ताधारी आहात, उपमुख्यमंत्री आहात, हा घोटाळा झाला त्याचा हिशोब द्या. तर त्याचं उत्तर ते देतात.
त्यांच्यावर आरोप आहे, ते सत्ताधारी आहे. आणि मी तर स्पष्ट डॉक्युमेंट सह सांगतो ना, हसन मुश्रीफ घोटाळा मी तर त्यांनी माझी चार्टर्ड अकाउंटंट माझी लायकी दाखवली आणि त्याने इन्कम टॅक्सने मला क्लीन चिट दिली आहे. आता हसन मुश्रीफ साहेबांनी 2 दिवसापूर्वी मुंबई हायकोर्टात इन्कम टॅक्सच्या विरोधात पिटिशन फाईल केली. मुश्रीफ साहेब, तुम्हाला इन्कम टॅक्सने क्लीन चिट दिली होती, मग का आता पळाला? कारण की चोरी केली आहे तुम्ही भ्रष्टाचाराचा पैसा पार्क केलेत आणि ते इन्कम टॅक्सच्या ऑर्डर मध्ये येत आहे का म्हणून पळालात का? तसं म्हणून अजित पवारांना सांगतो, हो साहेब, इथे तिथे नाही, जरंडेश्वरचा मालक कोण? जरंडेश्वर तुमच्या नेतृत्वाखाली विकला गेला, तो गुरु कमोडिटीजचा मालक कोण? तुमचे त्यांचे काय संबंध आहेत? गुरु कमोडिटीजचा मालक ओंकार बिल्डर आज जेलमध्ये आहेत गेले 7 महिने. त्याचे उत्तर द्या तुम्ही. घोटाळे तुम्ही करतात, घोटाळ्याचे उत्तर द्यावेच लागणार. अजित पवारांनी असं पण म्हटलंय की भ्रष्टाचारी लोक जर भाजपमध्ये आले तर पवित्र होतात. नेमकी जादू काय? आता ही दुसरी स्ट्रॅटेजी. अजित पवार, शरद पवार, उद्धव साहेब ठाकरे त्यांनी पहिला किरीट सोमय्याच्या मुलाला पोलीस स्टेशनला 4 तास बोलून ठेवलं, मीडियामध्ये जोरदार, आणि दुसऱ्या दिवशी माफी मागितली की नील सोमय्याच्या विरुद्ध काही नव्हतं, त्याला तर साक्षीदारासाठी बोलवलं होतं. उद्धव ठाकरेचे राईट हँड प्रताप सरनाईकनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषित केलं की किरीट सोमय्याची पत्नी प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्या तिने 2001 मध्ये शौचालयाच्या एका प्रकल्पात भ्रष्टाचार केला. उद्धव ठाकरेने 20 वर्षानंतर तिथे चौकशीचा आदेश दिला. दाखव ना बाबा, 20 वर्षापूर्वी त्यांनी किरीट सोमय्यावर 6 डिफेमेशन केसेस आणि गुंडागर्दी, आज पण गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला. गुंडा आली होती तिथे अजित पवारांची, तुमच्या व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला. माझा सिक्युरिटीने मला आदरतो, एका गुंडाने हात पकडून ओढायचा प्रयत्न केला. ओ अजित पवार साहेब, तुमच्या आता गुंडांना आम्ही दमडीची घाबरत नाही. अजित पवारच्या लोकांनी आज जरंडेश्वरला गुंडागिर्दी केली, माझी मारहाण करायचा प्रयत्न केला आणि ते पोलीस आणि जे माझी थेट सिक्युरिटीने नोट केला आहे. तर म्हणून अशा प्रकाराचा धमक्या आणि भाजपचे घोटाळे. अरे भाऊ माझे, मी कोणती प्रेस कॉन्फरन्स घेतली की एक प्रश्न म्हणजे तुमच्यासाठी नाही येतो. अनिल परब म्हणतात की माझा अनधिकृत रिसोर्ट सोमय्यांना दिसतोय, नारायण राणेचा अनधिकृत बंगलो का दिसत नाही? आता मी सांगितलं, अनिल परब साहेब, हा प्रश्न किरीट सोमय्याला कशाला विचारतायत? ते आदित्य ठाकरेंना विचारा, तर उद्धव ठाकरेंना विचारा. कारण की पर्यावरण, CRZ हे राज्याचा विषय आहे, हा राज्याचा विषय आहे. अनिल परबचा रिसोर्ट बेकायदेशीर आहे, पाडणार, त्याची नोटीस उद्धव ठाकरे सरकारने दिली आहे. तर नारायण राणेचा बंगलो CRZचा भंग आहे, तर तुम्ही 22 महिने काय धोपा काढतायत की फक्त आरोप करण्याची नाटकबाजी करतात? ही नौटंकी चालणार नाही, ही सोबत द्यावा लागणार. क्रूजवर जी पार्टी झाली त्याच्यामध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला अटक करण्यात आली. ज्यांनी एनसीबीच्या कार्यालयात नेलं, असे ज्यांनी त्यांना एनसीबीच्या कार्यालयात नेलं ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. माझं काय म्हणणं आहे, एनसीबी आणि त्याची चौकशी चालू आहे, कोर्ट त्यात आहे. मी तेच सांगितलं की कोणाचा व्यक्तिगत येतात जाऊ नये, पण किमान नवाब मलिकांना शरद पवारांनी ड्रग्ज कार्टेल संबंधी स्टेटमेंट करायला सांगू नये. त्यांचा जावई स्वयं आला म्हणून किमान तेवढी तर काळजी घ्यावी. म्हणून मी नवाब मलिकवर बोलणार नाही. परिवार अडचणीत असतो, आपण समजू शकतो, आणि मी जे सांगतो ते आहे, तुमच्याकडे पण आहे, ते तुमच्याकडे म्हणजे जग जाहीर आहे. आणि दुसरी गोष्ट नाही, ड्रगवाला म्हणजे ड्रगवालाच आहे ना, म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे, हा ड्रग कोणाची जबाबदारी आहे?
राज्य सरकारचे. तर पहिलं तर ठाकरे सरकारने माफी मागितली पाहिजे की आम्ही काही करत नाही. हे त्यांनी पकडलं, पण हे काय करत होते? प्राथमिक जबाबदारी लॉ अँड ऑर्डर, ड्रग हे राज्य सरकारचे. इट कम्स अंडर लॉ अँड ऑर्डर. आणि तिसरा मुद्दा असा आहे की अजून तर चौकशी सुरू आहे, अजून तर म्हणजे तर त्यात जो कोणी दोषी असला, मी तर पहिलंच सांगितलं, किरीट सोमय्या असेल, नारायण राणे असेल, जे कोणी असेल चौकशी करा, कारवाई करा. पण ज्यांनी त्यांना एनसीपीच्या ऑफिसमध्ये नेलं ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करतात. मी परत हे म्हणतोय की ती चौकशी चालू आहे. राज्य सरकार स्वतः कोर्टात पार्टी आहे. ते बाकी बाहेर भाषण का करतात? कोर्टात जाऊन सांगा ना. ते ही हिंमत आहे की त्यांच्यामध्ये? ते तर अनिल देशमुख संबंधी असंच म्हणतात, ईडी ईडी ईडी. तर मी शरद पवार साहेबांना निरोप पाठवलं, बाबा ईडी 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 रोज उठून करतात. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आदेश देतात ना. शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखच्या 12 याचिका 12 मोजून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट फेटाळून लावल्या ना. मग जाऊन शरद पवारांनी तिथे जाऊन एफिडेव्हिट फाईल करावं की तुम्ही चीफ जस्टिस साहेब तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतायत का? जाऊन करा ना तिथे. हे बाहेर डायव्हर्ट करण्यासाठीची नाटकं बंद करा. आणि घोटाळेबाज अनिल देशमुख, घोटाळेबाज परमवीर सिंग, घोटाळेबाज आनंद अडसूळ त्यांना पेश करा. तुम्हाला घोटाळ्याच्या संदर्भातली सगळी माहिती जी आहे सत्ताधारी पार्टीकडून दिली जाते. परवा एक व्हिडिओ व्हायरल झाला रामदास कदमांचा, त्या संदर्भात काय सांगा? मी एका पत्रकाराला प्रतिप्रश्न विचारला, या त्या शिवसेनेला विचार, तर अनिल परबची माहिती किरीट सोमय्याला रामदास कदमनी दिली, तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे रश्मी बहिणी 19 बंगल्याची माहिती मग मला कोणी दिली असेल? उद्धव ठाकरे शोधतायत. त्यांनी उत्तर दिलं की आपण ह्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ. काल सुप्रियाताई असे म्हणाल्यात की बारामती सगळ्यांना हवीशी वाटते आणि बारामतीत येणाऱ्यांचं प्रत्येकाचं स्वागतच, असं काल सुप्रियाताईंनी म्हटलंय. त्यावर तुमचं काय? प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहेच नाही ना. पण हवीशी वाटते म्हणूनच येत आहेत असं. परत इश्यू डायव्हर्ट करण्याची ही कला त्यांनी अंगीकार केली आहे. मला बारामतीचे जे नेते स्वतःला म्हणतात त्यांच्याकडून एकच उत्तर हवं आहे की जरंडेश्वरचा मालक कोण? सरकार अस्थिर तो करायचं उत्तर त्यांना द्यायचं नाही आहे, म्हणून ते तुम्हाला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फिरवतात. पवार परिवाराने जरंडेश्वरचा मालक कोण? नंबर 2, 17 मारुतीची सेपूट कुठपर्यंत जाणार आहेत त्या मला सांगितलं तर मी माझ्या टीमला सांगून दिले, भैया रात दिन जागरण मत करो, ये 117 तक जाने वाली है, तो भैया खाना पीना खा के फिर काम करो. सुप्रिया सुळे असं म्हणतात की किरीट सोमय्या ईडीचे प्रवक्ते आहेत का? किरीट सोमय्यांनी आरोप करायचा आणि ईडी त्याच्या पाठीमध्ये. परत हाच पॉइंट आहे. सुप्रिया ताई मध्ये, शरद पवार मध्ये, अजित पवार मध्ये, संजय राऊत मध्ये, उद्धव ठाकरे मध्ये, नवाब मलिक सगळे एकच वाक्य बोलतायत. पण तुमचा घोटाळा काढला त्याच्याबद्दल स्पष्टता करा ना. ते त्यांचे घोटाळे पैसे पकडले जात आहेत, माणसं जेलमध्ये जातात. हे ईडीचे प्रवक्ते आहेत आणि तरी अनिल देशमुख गायब आहेत. त्याला आता कोर्टाने फरार घोषित केला. फरार म्हणजे वॉन्टेड, समन्स काढणं म्हणजे वॉन्टेडच झालं ना. तर सुप्रियाताईंनी कोर्टात जाऊन सांगावं ही किरीट सोमय्याचे प्रवक्ते म्हणून तुम्ही काम करतात. त्यापेक्षा ठाकरे पवारांनी महाराष्ट्राला लुटण्याचे धंदे बंद करावे. अलिबाबा 40 चोरचे घोटाळे ठाकरे साहेब आणि पवार साहेबांनी जरा त्यांचा सहयोगी करून शिकावं. त्यांचे 2 सहयोगी, मी आदर्श उदाहरण नाही म्हणणार, प्रॅक्टिकल उदाहरण, की संजय राऊत एवढेच बोलत होते प्रवक्त्यांनी सीडीने सगळे गपचूप जाऊन रात्री 9:15 वाजता ईडीच्या ऑफिस मध्ये पाठच्या दारातून जाऊन 55 लाख चोरीचे पैसे परत केले. मिलिंद नार्वेकरचा लक्षात आला की केंद्राची टीम आली, त्याचा अनधिकृत बंगलो बघितला, ऑर्डर निघण्यापूर्वी त्यांनी तो बंगलो पाडला. तर हे जे 40 चोर आहेत त्यांनी यातनं शिकावं, चोरी का माल वापस करू. ओके.
मोबाईल मागे बॅक सगळे बॅक इकडच्या साईडला सगळे बरोबर. ओके ओके थांबा थांबा नाही राहू दे. खरमाटे रोल सर रोल सर खरमाटे परिवार खाली जरा खाली जरा नाही येणार. खरमाटे परिवाराचा 13 ठिकाणी 13 गावं शहरं अनेक प्रॉपर्टी आहेत, हॉटेल्स आहेत, शॉपिंग्स आहेत, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहेत, जागा आहे. 700-750 कोटी आणि तपासात काही बेनामी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट पण सापडले आहेत. अनिल परबचा सोबतीत ट्रान्सफर घोटाळा आरटीओचा आणि त्या संदर्भात आता राज्य सरकारने बजरंग खरमाटेची खुली चौकशी करण्याचं मान्य केलं आहे. लोकायुक्ता सुनावणीत पण त्यांनी आता सांगितलं आहे बजरंग खरमाटेचा बोलवता धनी कोण याचा तपास आम्ही घेत आहोत. किती प्रॉपर्टी आहे सर त्या ठिकाणी? आतापर्यंत 700-750 कोटी मार्केट प्राइस. आता त्यात खरमाटेने काय केलंय वेगवेगळ्या आपल्या नातेवाईकांच्या नावाने आणि त्यातच मग आम्ही खाली जातो. त्यात काही ठिकाणी त्याचा काही सोसायटीमध्ये फ्लॅट पण सापडले जे बेनामी होते. तर नामी बेनामी प्रॉपर्टी मिळून 40हून अधिक प्रॉपर्टीची लिस्ट तर आहे. बारामतीमध्ये किती प्रॉपर्टी, किती एकर आहे, कसा आता काही थोडं काम पोलीस आणि ईडीला करू देऊया ना आपण.